हॅलो स्टुडंट्स. तर बघा, आपण आता स्टार्ट केलेली आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरीची जी काही सिरीज स्टार्ट केलेली आहे महाराष्ट्र स्टेट एक्झामसाठी. तर त्या सिरीजचे आपण लास्ट 2 लेक्चर कव्हर केले. लास्ट 2 लेक्चरमध्ये आपण ज्या बेसिक टर्मिनॉलॉजीज आहेत, जसं की वेक्टर कॅल्क्युलस असेल, कोणत्या क्वांटिटीला कोणत्या फिजिकल क्वांटिटीला वेक्टर म्हणायचं, कोणाला स्केलार म्हणायचं, वेक्टरचे म्हणजे काही ऑपरेशन्स असतील, स्केलार प्रोडक्ट असेल, वेक्टर प्रोडक्ट असेल किंवा अदर ज्या काही प्रॉपर्टीज असेल वेक्टर्सच्या, त्यानंतर वेक्टरचा डॉट प्रोडक्ट असेल, क्रॉस प्रोडक्ट असेल, 3 वेक्टरचं मल्टिप्लिकेशन असेल किंवा आणखी बाकी बऱ्याचशा प्रॉपर्टी डिस्कस केल्या. त्यानंतर डॉट प्रोडक्टच्या प्रॉपर्टी पाहिल्या, स्केलर प्रोडक्टच्या म्हणजे वेक्टर प्रोडक्टच्या पाहिल्या, त्याला क्रॉस प्रोडक्ट म्हटलं आपण. त्यानंतर आपण कॉर्डिनेट सिस्टीम पाहिली, कार्टेशियन, स्फेरिकल, पोलार, सिलेंड्रिकल आणि पोलार. वेगवेगळ्या कॉर्डिनेट सिस्टीममधले युनिट वेक्टर्स पाहिले, त्यांचे एकमेकांसोबत असणारे इंटरकन्व्हर्सेशन पाहिलं. आणि एकंदरीत आपण काय केलं, एक जनरल जो की मॅथमॅटिकल फिजिक्सचा पार्ट असतो, जो आपल्याला ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरीच्या डिस्कशनसाठी किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरीच्या स्टडीसाठी यूज होतं, त्या आपण बऱ्याचशा कव्हर केल्या आहेत. आता त्यामध्येच आपण कंटिन्यू करत असताना बघा, 1-2 फंडामेंटल थिअरम आहे जे तुम्ही ऐकलेले असेल, मे बी नसं नाही ऐकलेलं तर. त्यामध्ये एक आहे बघा, गॉस डायव्हर्जन्स थिअरम, ते त्याला डायव्हर्जन्स थिअरम म्हणतात, आणि दुसरा असतो स्टोक्स थिअरम्स. हे 2 थिअरम जर तुम्हाला माहीत असतील तर बरेचसे समोरचे आपण ॲप्लिकेशन जे गेले त्यांची डायरेक्टली मी तुम्हाला दाखवेन की मी इथे गॉस डायव्हर्जन्स थिअरमचा वापर करून इकडे असा फंक्शन कन्वर्ट केला, ते तुम्हाला ते समजण्यास काय होईल, इझीच आहे. तर बघा, आपण पाहणार आहोत फंडामेंटल थिअरम, कॅल्क्युलसमधले फंडामेंटल थिअरम. त्यामधला पहिला थिअरम आहे बघा, गॉस डायव्हर्जन्स थिअरम. काय आहे गॉस हे काय, तर गॉस पर्सनचं नाव आहे. गॉस डायव्हर्जन्स, गॉस जो आहे, गॉसचा आहे डायव्हर्जन्स थिअरम. आता डायव्हर्जन्स थिअरम म्हटल्यानंतर बघा, याच्यामध्ये काय आला, थिअरमच्या नावामध्ये झाला एक फंक्शन डायव्हर्जन्स. आता आपण डायव्हर्जन्स पाहिलेला आहे, आपण डायव्हर्जन्स ग्रेडियंट कर्ल हे सुद्धा पाहिलेली. त्यानंतर ते वेक्टर डिफरन्शियल ऑपरेटरचे डिफरंट फॉर्मही पाहिलेले. तर गॉस डायव्हर्जन्स थिअरम, आता गॉस डायव्हर्जन्स थिअरम काय सांगतो, जर आपल्याकडे कुठला एखादा फंक्शन असेल, एनी फंक्शन जो असेल आपल्याकडे वेक्टर एफ, ज्यालाच आपण लिहू शकतो की वेक्टर एफ जो फंक्शन असेल एक्स, वाय आणि झेड या 3 व्हेरिएबलचा, असं कुठला एखादा आपल्याकडे वेक्टर फंक्शन असेल. हा काय वेक्टर मी आरो काढलेला म्हणजे काय वेक्टर फंक्शन. वेक्टर का लिहिला, कारण आपल्याला माहिती आहे की डायव्हर्जन्स कोणाचा निघतो, तर डायव्हर्जन्स फक्त वेक्टर क्वांटिटीचा निघतो. म्हणून आपण काय घेतला, एक वेक्टर रिझ्यूम केला. तर ह्या वेक्टरच्या डायव्हर्जन्स हा काय करायचा, हा जो वेक्टर आहे ह्या वेक्टरचा घ्यायचा डायव्हर्जन्स, त्या वेक्टरच्या डायव्हर्जन्सचा व्हॉल्यूम इंटिग्रल, डायव्हर्जन्सचा काय करायचा, व्हॉल्यूम इंटिग्रल घ्यायचा. हा काय आहे, हा डिनोट करतो व्हॉल्यूम इंटिग्रल. हा काय आहे, तर व्हॉल्यूम इंटिग्रल ऑफ डायव्हर्जन्स ऑफ एफ बार. म्हणजे एफ बार या फंक्शनच्या डायव्हर्जन्सचा व्हॉल्यूम इंटिग्रल हा इक्वल असतो, कशाच्या इक्वल, तर क्लोज सरफेस इंटिग्रल ऑफ एफ बार डॉट डी एस बार. ही जी व्हॅल्यू आहे एफ बार डॉट डी एस बार. आता डी व्ही बघा, डी व्ही व्हॉल्यूम एलिमेंट वेक्टर फॉर्मॅटमध्ये दिला का, नाही का, कारण व्हॉल्यूम एलिमेंटला डायरेक्शन नसते, बट सरफेस एरिया एलिमेंटला डायरेक्शन आहे. आपण पाहिले डिफरंट सरफेस एरिया एलिमेंट, स्पेरिकल कॉर्डिनेटमध्ये पाहिले, सिलेंड्रिकलमध्ये पाहिले, कार्टेशियनमध्ये पाहिले. एफ बार डॉट डी एस बार हा काय आहे, इथंच तुम्ही एस स्टँड्स फॉर, हा आहे सरफेस इंटिग्रल, सरफेस इंटिग्रल ऑफ फंक्शन एफ बार. आणि ज्या सरफेसवर आपण इंटिग्रेशन काढलं तो सरफेस जो आहे, अँड with surface S is enclosed by that volume. म्हणजे एकंदरीत काय सांगतं बघा, हा तुम्ही एक तुम्हाला मिनिंग सांगितलं. ॲक्च्युअलमध्ये थिअरम काय आहे, ॲक्च्युअलमध्ये थिअरम हा आहे की व्हॉल्यूम इंटिग्रल ऑफ डायव्हर्जन्स ऑफ एफ हा इक्वल असतो क्लोज सरफेस इंटिग्रल ऑफ एफ बार डॉट डी एस बार. हा आहे ॲक्च्युअलमध्ये तुमचा गॉस डायव्हर्जन्स थिअरम. हा काय आहे, गॉस डायव्हर्जन्स थिअरम. हा थिअरम काय सांगतो की कुठल्याही एखादा तुमच्याकडे जर एनी जनरल वेक्टर फंक्शन असेल, एफ जो फंक्शन असेल एक्स वाय झेडचा, तर त्या फंक्शनचा तुम्ही जर का डायव्हर्जन्सचा व्हॉल्यूम इंटिग्रल घेतला, तर त्या सरफेसच्या किंवा एखाद्या कुठल्याही वेक्टर फंक्शनचा जर तुम्ही डायव्हर्जन्सचा व्हॉल्यूम इंटिग्रल घेतला, तर तो इक्वल असतो त्या व्हॉल्यूमने इन्क्लोज केलेल्या सरफेस एसवर तुम्ही त्या वेक्टरचं जर सरफेस इंटिग्रल काढलं, तर ह्या इक्वेशनची लेफ्ट हँड साईड आणि ह्या इक्वेशनच्या राईट हँड साईडच्या मिळणाऱ्या व्हॅल्यू इक्वल असतील. हे मिनिंग आहे गॉस डायव्हर्जन्स थिअरमचं.
गॉस डायव्हर्जन्स थेरमचा काय हा मीनिंग आहे. गॉस डायव्हर्जन्स थेरम जो आहे तो गॉस डायव्हर्जन्स थेरम हा फक्त क्लोज सर्फेससाठी ॲप्लिकेबल आहे. गॉस डायव्हर्जन्स थेरम काय आहे ते वाटलं तुम्ही लिहून घेऊ शकता. गॉस डायव्हर्जन्स थेरम इज ओनली ॲप्लिकेबल फॉर क्लोज सर्फेस. कशासाठी ॲप्लिकेबल आहे तर फक्त क्लोज सर्फेससाठीच ॲप्लिकेबल आहे. क्लोज सर्फेससाठीच काय ॲप्लिकेबल आहे कारण जर का सर्फेस क्लोज नसेल तर त्या सर्फेसच्या आतमध्ये म्हणजे त्या सर्फेस जर क्लोज नसेल ओपन सर्फेस असेल तर ओपन सर्फेसमध्ये व्हॉल्यूम असतो का नाही. म्हणजे हा थेरम कुठे ॲप्लिकेबल आहे फक्त तर हा थेरम फक्त ॲप्लिकेबल आहे क्लोज सर्फेससाठी. का कारण सर्फेस जर का क्लोज असेल तर त्या सर्फेसनं व्हॉल्यूम हा इनक्लोज केलेला असू शकतो. ओपन सर्फेस असेल त्यामध्ये व्हॉल्यूम असेल का नाही. मग आता आपल्याला माहिती की जर एखादा फंक्शन असेल असं कोणतं फंक्शन आहे ज्या फंक्शनचा डायव्हर्जन्स 0 असतो. ज्या फंक्शनचा डायव्हर्जन्स 0 आहे त्या फंक्शनला आपण काय म्हणतो तर त्या फंक्शनला आपण म्हणत असतो सोलेनॉइडल. मग जर एखादा वेक्टर जर का सोलेनॉइडल असेल डायव्हर्जन्स 0 म्हटल्यानंतर काय तर व्हॉल्यूम इंटिग्रलमध्ये तो जो राईट हँड साईडची पार्ट आहे डायव्हर्जन्स ऑफ एफ डॉट डी व्ही आणि इक्वल टू काय आहे तर क्लोज सर्फेस इंटिग्रल ऑफ एफ बार डॉट डी एस बार. मग ह्या इक्वेशनचा डायव्हर्जन्स जर का 0 आहे म्हणजे लेफ्ट हँड साईड पण काय असेल म्हणजे 0 म्हणजे ऑब्वियसली surface integral of f bar dot ds bar is equal to 0. आणि या पॉईंटवर बेस तुम्हाला क्वेश्चन्स एक्झाममध्ये विचारू शकता की इफ f bar is a solenoidal vector तर which of the following is correct. सोलेनॉइडल वेक्टरचा सोलेनॉइडल वेक्टरचा डायव्हर्जन्स 0 असतो पण सोबत काय 0 आहे तर क्लोज सर्फेस इंटिग्रल पण काय असतो 0 असतो. कोणाचा सोलेनॉइडल वेक्टरचा. एखाद्या क्वांटिटीला सोलेनॉइडल वेक्टर असेल तर त्या सोलेनॉइडल वेक्टर क्वांटिटीचा काय आहे तर तुमचा डायव्हर्जन्स तर 0 आहेच आहे पण त्याचा क्लोज सर्फेस इंटिग्रल सुद्धा काय आहे 0 आहे. मग आता आपल्या सिलेबसमध्ये बघा मॅग्नेटिक फील्ड जी आहे ही मॅग्नेटिक फील्ड जी आपण आता समोर विभागणी डिनोट करू ती मॅग्नेटिक फील्ड बघा सोलेनॉइडल आहे. आता मॅग्नेटिक फील्ड कशी आहे सोलेनॉइडल आहे. आपल्या सिलेबसमध्ये जेव्हा मॅग्नेटिझम आपण स्टार्ट करू या सिरीजमध्ये समोर तिथे आपण बघू की मॅग्नेटिक फील्ड जी आहे ती मॅग्नेटिक फील्ड सोलेनॉइडल क्वांटिटी. मग सोलेनॉइडल म्हणजे काय तर मॅग्नेटिक फील्डचा जो डॉट प्रोडक्ट असेल किंवा मॅग्नेटिक फील्डचा जो डायव्हर्जन्स असेल तो मॅग्नेटिक फील्डचा डायव्हर्जन्स असतो 0. मॅग्नेटिक फील्डचा डायव्हर्जन्स काय आहे 0 आहे. हे आपल्याला समोर पाहणार आहे बट तुम्हाला इथे आलाच पॉईंट तुम्ही काय केलं एकदा क्लिअर करून दिलं. त्यानंतर नेक्स्ट थिअरम आहे हाही तुम्हाला माहिती असेल त्याचं नाव काय आहे स्टोक्स थिअरम. नेक्स्ट थिअरम आहे स्टोक्स थिअरम. आता स्टोक्स थिअरम काय सांगतो जसं डायव्हर्जन्स थिअरम रिलेटेड गॉस थिअरम रिलेटेड होतो डायव्हर्जन्स तसं स्टोक्स थिअरम यालाच काय म्हणतात कर्ल थिअरम. दुसरं नाव काय आहे तर याचं दुसरं नाव आहे कर्ल थिअरम. हा काय सांगतो की जर कोणताही एखादा एनी वेक्टर फंक्शन असेल एनी वेक्टर फंक्शन असेल एफ बार जो की फंक्शन असेल एक्स वाय झेडचा कुठला एखादा वेक्टर फंक्शन असेल एफ जो एक्स वाय झेडचा फंक्शन असेल तर त्या एक्स वाय झेडच्या फंक्शनचा जर का तुम्ही कर्ल काढला त्याचा काय केला कर्ल काढला आणि त्या कर्लचा घेतला सरफेस इंटिग्रल. कर्लचा काय घेतला सरफेस इंटिग्रल तर त्या कर्लचा ओपन सरफेस इंटिग्रल हा इक्वल असतो क्लोज लाईन इंटिग्रल ओव्हर कर्व सी डॉट. कर्ल थिअरम काय सांगतो का स्टोक्स थिअरम की कुठलाही एखादा जनरल वेक्टर फंक्शन असेल एफ तर कुठल्याही एखाद्या जनरल वेक्टर फंक्शन एफचा जर तुम्ही कर्ल घेतला आणि त्याचा सरफेस इंटिग्रल काढला ही साईड काय डिनोट करते तर सरफेस इंटिग्रल ऑफ कर्ल. सरफेस इंटिग्रल ऑफ कर्ल. सरफेस इंटिग्रल ऑफ कर्ल हा इक्वल आहे क्लोज्ड लाईन इंटिग्रल. सरफेस इंटिग्रल ऑफ कर्ल ऑफ एनी वेक्टर फंक्शन इज इक्वल टू क्लोज लाईन इंटिग्रल. आणि हा जो स्टोक्स थिअरम आहे हा स्टोक्स थिअरम ॲप्लिकेबल आहे ओनली फॉर ओपन सरफेस. ओनली फॉर ओपन सरफेस. स्टोक्स थिअरम ओपन सरफेससाठीच व्हॅलिड आहे. डायव्हर्जन्स थिअरम फक्त क्लोज सरफेससाठी व्हॅलिड आहे. मग यामध्ये बघा आपल्याला माहिती आहे एखाद्या क्वांटिटीचा वेक्टर क्वांटिटीचा कर्ल जर का 0 असेल तर त्याला आपण काय म्हणतो याला म्हणतो इररोटेशनल.
याला काय म्हणतात, इररोटेशनल म्हणतात, किंवा आणखी यालाच काय म्हणतात, इररोटेशनल वेक्टर फील्ड म्हणतात, किंवा यालाच म्हणतात नॉन कर्ल, किंवा यालाच म्हणतात समोर आता तुम्ही सिलेबसमध्ये जसं आपण समजू त्याला काय म्हणतात आणखी कॉन्झर्वेटिव्ह. याचं दुसरं नाव आहे बघा कॉन्झर्वेटिव्ह. आपल्या सिलेबसमध्ये कोणती फील्ड आहे अशी की जी कॉन्झर्वेटिव्ह आहे, तर आपल्या सिलेबसमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक इलेक्ट्रिक फील्ड जी आहे, तर इलेक्ट्रोस्टॅटिक इलेक्ट्रिक फील्डचा कर्ल आहे 0. कोणती फील्ड, तर इलेक्ट्रोस्टॅटिक इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रोस्टॅटिक इलेक्ट्रिक फील्ड जी आपल्या सिलेबसमध्ये समोर दिलेली ती कशी आहे, जिचा कर्ल काय आहे 0. एखाद्या वेक्टर फील्डचा जर कर्ल 0 असेल तर मग काय होईल, त्या वेक्टर फील्डचा कर्ल 0 आहे म्हणजे क्लोज लाईन इंटिग्रल ऑफ ई बार डॉट डी एल बार ओर एनी क्लोज कर्व सी हा काय असेल 0 असेल. मग ही काय झाली तुमची आपली कर्ल नॉन कर्लची किंवा इररोटेशनल वेक्टरची प्रॉपर्टी. ओके ठीक आहे, इथपर्यंत आपण पाहिलं. हे 2 थिअरम तुम्ही काय करायचे, व्यवस्थित तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचे आणि समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. थोडासा फारशा अवघड नाही आहे. एकामध्ये सरफेस आणि व्हॉल्यूम इंटिग्रलचं रिलेशन आहे, दुसऱ्यामध्ये सरफेस आणि लाईन इंटिग्रलचं रिलेशन. दोन्ही याच्यामध्ये 2 वेगवेगळ्या याचं रिलेशन दिलं आहे, तर ते तुम्ही काय करू शकता, इझिली नोट डाऊन करून घेऊ शकता आणि एकमेकांमध्ये कन्व्हर्सेशनसुद्धा करू शकता. त्यानंतर बघा तुमच्या सिलेबसमध्ये एक छोटासा पॉईंट दिला बघा, डिरेक्ट डेल्टा फंक्शन. त्याच्यामध्ये हा सुद्धा मॅथमॅटिकलचाच पार्ट आहे, डिरॅक डेल्टा फंक्शन. हा सुद्धा मॅथमॅटिकल फिजिक्सचाच पार्ट आहे. आता तुमच्या तिकडे मॅथमॅटिक्समध्ये झालेला आहे की नाही माहीत नाही, तरी मी तुम्हाला एक शॉर्टकटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. डिरेक्ट डेल्टा फंक्शन. आता डिरेक्ट डेल्टा फंक्शन जो आहे, डिरेक्ट डेल्टा फंक्शन हा ऑर्डिनरी फंक्शन नाही. जसं तुम्ही मॅथमॅटिक्समध्ये साइन थिटा पाहिला, कॉस थिटा पाहिला, लॉग एक्स पाहिला, साइन ई टू पॉवर एक्स, साइन एक्स, कॉस एक्स, बाकी जे फंक्शन पाहिजे सगळे कसे ऑर्डिनरी फंक्शन. जसं डिरेक्ट डेल्टा फंक्शन इज नॉट ऑर्डिनरी फंक्शन. हा काय नॉट अन ऑर्डिनरी फंक्शन. हा काही नाही आहे, ऑर्डिनरी फंक्शन नाही आहे, नॉट अन ऑर्डिनरी फंक्शन. तर ऑर्डिनरी फंक्शन नाही आहे म्हणजे काय, नॉर्मली फंक्शन कसं असतं, जसं साइन थिटा फंक्शन असेल, जर साइन थिटाची तुम्ही पर्टिक्युलर व्हॅल्यू जर पुट केली तर तो फंक्शन डिफाईंड असतो. पण डिरेक्ट डेल्टा फंक्शन असं आहे की डिरेक्ट डेल्टा फंक्शनची व्हॅल्यू ज्या पॉईंटवर डिफाईंड आहे तो एक्झिस्ट करत नाही. आता बघायचं नेमकं मिनिंग काय, डिरेक्ट डेल्टा फंक्शन आज 1 डायमेन्शन आपण बघूया, तो डिरेक्ट डेल्टा फंक्शन असतो बघा, डिनोट केला जातो टेल एक्सने. याला काय म्हणतात, डिरेक्ट डेल्टा फंक्शन ऑफ एक्स. आता ह्याच्या ज्या व्हॅल्यू असते, याच्या व्हॅल्यू असतात बघा 2, किंवा एक असते त्याची व्हॅल्यू इन्फिनिटी, एक असते त्याची व्हॅल्यू 1 0, एक असते इन्फिनिटी, एक असते 0. आता डेल एक्स या फंक्शनची व्हॅल्यू इन्फिनिटी केव्हा असेल, जेव्हा एक्सची व्हॅल्यू 0 असेल तेव्हा तो इन्फिनिटी असेल, ज्यावेळेस एक्सची व्हॅल्यू नॉन 0 असेल त्यावेळेस त्याची व्हॅल्यू 0 असेल. म्हणजे काय बघा, जर आपण काही केलं एक्स ॲक्सिसवर जर काही लाईन प्लॉट केली, हा जर का असेल एक्स ॲक्सिस आणि इथे असेल एक्स इज इक्वल टू 0, म्हणजे ॲक्च्युअलमध्ये हा जो डिरेक्ट डेल्टा फंक्शन आहे हा डिफाईंड आहे ॲट एक्स इज इक्वल टू 0. म्हणजे डिरेक्ट डेल्टा फंक्शन हा जो आहे हा डिफाईंड आहे एक्स इज इक्वल टू 0, बट त्याची एक्स इज इक्वल टू 0वरच व्हॅल्यू इन्फिनिटी आहे. म्हणून याला आपण ऑर्डिनरी फंक्शन म्हणत नाही. का, कारण मॅथमॅटिक्समध्ये नॉर्मली ज्या पॉईंटवर फंक्शन डिपेंड असतं तिथे त्याची पर्टिक्युलर व्हॅल्यू फिक्स असते. बट हा डिरेक्ट डेल्टा फंक्शन असा फंक्शन आहे की जिथे त्याची व्हॅल्यू डिफाईंड आहे आणि तिथेच इन्फिनिटी व्हॅल्यू बनते, जिथे डिफाईंड नाही तिथे त्याची व्हॅल्यू बनते 0. याचा ग्राफ कसा बनतो, त्याचा ग्राफ बनतो असा, एक्स इज इक्वल टू 0 असं पीक बनते, जिथे तो फंक्शन डिफाईंड आहे त्याची व्हॅल्यू बघा अशी इन्फिनिटी बनते, आणि त्याच्या व्यतिरिक्त बाकी सर्व पॉईंटला त्याची व्हॅल्यू असते 0. इकडे असतो तुमचा हा एक्स ॲक्सिस. हा झाला डेल एक्स फंक्शन. कधी कधी तुमच्या सिलेबसमध्ये तुम्हाला डेल्टा फंक्शन असं सुद्धा दिलं शकतो, डेल एक्स मायनस ए. आता ॲक्च्युअलमध्ये हा फंक्शन कुठे डिफाईंड आहे, तर हा फंक्शन डिफाईंड आहे ॲट एक्स इज इक्वल टू ए. म्हणजे या फंक्शनची काय होईल, तर इन्फिनिटी व्हॅल्यू होईल, किंवा जेव्हा एक्सची व्हॅल्यू असेल तेव्हा तो असेल इन्फिनिटी, आणि जेव्हा एक्सची व्हॅल्यू एच्या व्यतिरिक्त दुसरी कोणतीही असेल त्यावेळेस डिरेक्ट डेल्टा फंक्शनची व्हॅल्यू काय असेल 0 असेल. त्यावेळेस डिरेक्ट डेल्टा फंक्शनची व्हॅल्यू काय असेल 0 असेल. आणि तुम्ही ह्या डिरेक्ट डेल्टा फंक्शनला मायनस इन्फिनिटीपासून प्लस इन्फिनिटीपर्यंत इंटिग्रेट जर केलं, आता 1 डायमेन्शन आहे म्हणून याला काय करू आपण, इंटिग्रेशन जर केलं कुठून, फ्रॉम मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी डेल्टा ऑफ एक्स मायनस ए डी एक्स, तर या फंक्शनची व्हॅल्यू तुम्हाला मिळणार 1. या फंक्शनची व्हॅल्यू काय मिळणार 1. म्हणजे डिरेक्ट डेल्टा फंक्शनला जर इंटिग्रेट केलं तर इंटिग्रेशन म्हणजे काय, तर एरिया अंडर कर्व. इंटिग्रेशन म्हणजे काय असतं, तर एरिया अंडर कर्व, एरिया अंडर कर्व. तर डिरेक्ट डेल्टा फंक्शनच्या कर्वच्या अंडरकट जो एरिया आहे त्या एरियाची व्हॅल्यू किती मिळते तुम्हाला 1 मिळते. मायनस इन्फिनिटीपासून प्लस इन्फिनिटीपर्यंत तुम्ही कुठेही त्याला इंटिग्रेट करा, त्याची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळणार
1च मिळणार. आता डिराक डेल्टा फंक्शनच्या काही प्रॉपर्टीज आहेत बघा. डिराक डेल्टा फंक्शनच्या काही प्रॉपर्टीज, त्यामध्ये पहिली प्रॉपर्टी बघा काय आहे की जर आपल्याकडे इंटिग्रेशन असेल फ्रॉम मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी, इथे असेल डेल्टा ऑफ एक्स, त्यासोबत फंक्शन असेल एफ ऑफ एक्स डी एक्स. तर डिराक डेल्टा फंक्शन हा कुठे डिफाईंड आहे तर एक्स इज इक्वल टू 0. हा कुठे डिफाईंड आहे तर हा डिफाईंड आहे ॲट एक्स इज इक्वल टू 0. मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटीमध्ये हा डिफाईंड एक्स इज इक्वल टू 0. आता तो पॉईंट आहे इंटरवलमध्ये लाईज करतो का मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी, तर येस. मग काय करायचं, सरळ सरळ डेल्टा एक्सच्या व्यतिरिक्त जो काही फंक्शन आहे त्यामध्ये एक्स इज इक्वल टू 0 पुट करून टाकायचं. म्हणजे याची इंटिग्रेशनची व्हॅल्यू काय मिळेल तर तुम्हाला मिळेल एफ ऑफ 0. या इंटिग्रेशनची व्हॅल्यू काय मिळेल एफ ऑफ 0. सेकंड प्रॉपर्टी, इंटिग्रेशन जर मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी असेल, डिराक डेल्टा फंक्शन डिफाईंड असेल ॲट एक्स मायनस ए, आणि दुसरा फंक्शन असेल एफ ऑफ एक्स डी एक्स. आता हा डिराक डेल्टा फंक्शन कुठे डिफाईंड आहे तर हा डिफाईंड आहे ॲट एक्स इज इक्वल टू ए. मग जर एक्स इज इक्वल टू ए हा मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी इंटरवलमध्ये जर लाईज करत असेल, मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटीमध्ये जर का लाईज करत असेल तर याची व्हॅल्यू तुम्हाला मिळेल बघा एफ ऑफ ए, किंवा इफ ए लाईज बिटवीन मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी. मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटीमध्ये जर का ए असेल तर दुसरा जो फंक्शन असेल त्यामध्ये एकशे व्हॅल्यू पुट करून टाकायची. ही झाली दुसरी प्रॉपर्टी डिराक डेल्टा फंक्शनची. थर्ड प्रॉपर्टी काय, थर्ड प्रॉपर्टी आहे की जर इंटिग्रेशन मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी नसताना जर हे असेल ए टू बी, डिराक डेल्टा फंक्शन असेल ॲट एक्स मायनस सी, आणि दुसरा फंक्शन असेल एफ ऑफ एक्स, तर याच्या दोन व्हॅल्यूज मिळतात. एक व्हॅल्यू मिळते तुम्हाला एफ ऑफ सी, किंवा इफ सी बिलॉंग्स टू इंटरवल ए बी, म्हणजे सीची व्हॅल्यू जर ए आणि बीच्या मधत असेल तर एफ ऑफ सी मिळेल, आणि जर सीची व्हॅल्यू नॉट बिलॉंग्स टू ए बी, म्हणजे सी हा ए आणि बीच्या बाहेरचा जर असेल तर यावेळेस याची व्हॅल्यू बनते 0. यावेळेस याची व्हॅल्यू काय बनते 0 बनते. चौथी प्रॉपर्टी, जर तुम्हाला डेल्टा ऑफ मायनस एक्स दिलेला असेल तर त्याची व्हॅल्यू असते डेल्टा ऑफ एक्स. म्हणजे डिराक डेल्टा फंक्शन कसं आहे, हा आहे इव्हन फंक्शन. डिराक डेल्टा फंक्शन कसं आहे, इव्हन फंक्शन. डिराक डेल्टा फंक्शन इज इव्हन फंक्शन. त्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी बघा किती नंबरची, 5 नंबरची. पाच नंबरची प्रॉपर्टी, जर आपल्याकडे असेल डेल्टा ऑफ घेतल्यापेक्षा आपण काय करू, इंटिग्रेशन मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी एफ ऑफ एक्स डेल एन ऑफ एक्स डी एक्स. आता हा डेल एन ऑफ एक्स म्हणजे काय, तर डेल एन ऑफ एक्स म्हणजे हा असेल बघा, हा डेल एन ऑफ एक्स म्हणजे काय तर हा असेल nth डेरिव्हेटिव्ह ऑफ डिराक डेल्टा फंक्शन. हा जर डिराक डेल्टा फंक्शनचा nth डेरिव्हेटिव्ह जर असेल तर याची व्हॅल्यू तुम्हाला मिळणार -1⁻⁴n, आणि एफचा nth डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. -1ची पॉवर n आणि एफचा nth डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. याच्या आहेत काही डिराक डेल्टा फंक्शनच्या प्रॉपर्टीज आहेत, ज्या प्रॉपर्टी तुम्ही काय करायच्या व्यवस्थितपणे लक्षात ठेवायच्या. त्यानंतर एक बघा लास्ट प्रॉपर्टी 6 नंबरची. 6 नंबरची प्रॉपर्टी काय सांगते, जर का फंक्शन असेल डेल्टा ऑफ के एक्स तर हा तुम्हाला मिळणार 1/mod k इंटू डेल्टा ऑफ एक्स. वेअर, किंवा जेव्हा के काय असेल तर के एखादा कॉन्स्टंट नंबर असेल, किंवा जेव्हा के काय असेल एक कॉन्स्टंट नंबर असेल तेव्हा तुम्हाला तो मिळणार डेल्टा ऑफ एक्स इज इक्वल टू 1/mod k इंटू डेल्टा ऑफ एक्स. ही आहे डिराक डेल्टा फंक्शनची प्रॉपर्टी. डिराक डेल्टा फंक्शनची काही प्रॉपर्टी. त्यानंतर आणखी बघा, भरपूर वेळा तुम्हाला काय विचारतात एक्झाममध्ये, भरपूर वेळा तुम्हाला एक्झाममध्ये ही टर्मिनॉलॉजी विचारतात. कोणती, 7 नंबरची प्रॉपर्टी लिहून दो की जर असं असेल की डेल्टा ऑफ एक्स मायनस ए, डेल्टा ऑफ, एक मिनिट परत लिहितो मी, डेल्टा ऑफ ब्रॅकेटमध्ये असेल बघा एक्स मायनस ए इंटू एक्स मायनस बी. डेल्टा ऑफ एक्स, डेल्टाच्या आतमध्ये असेल एक्स मायनस ए इंटू एक्स मायनस बी, तर याची व्हॅल्यू तुम्हाला मिळते बघा मॉड ऑफ ए मायनस बी इंटू ब्रॅकेटमध्ये डेल्टा ऑफ एक्स मायनस ए प्लस डेल्टा ऑफ एक्स मायनस बी. आणि याच्यासाठी कंडिशन काय आहे की ए आणि बी दोन्ही अनइक्वल असले पाहिजे. ते अनइक्वल का, कारण की मग ए मायनस बी दोन्ही इक्वल जर असतील तर 1/0 इज इन्फिनिटी, मग तो फंक्शन काय असणार नाही, डिपेंडन्स इथे होणार नाही. त्यामुळे इथे ए आणि बी दोन नंबर कसे असले पाहिजेत,
ए आणि बी हे दोन्ही नंबर वेगवेगळे असले पाहिजे. ए आणि बी दोन्ही नंबर कसे असले पाहिजे, वेगळे असले पाहिजे. अदरवाईज मग तुमचा डिराक डेल्टा फंक्शन तिथे डिपेंड होणार नाही. या सर्व गोष्टी कशाबद्दल पाहिल्या आपण, तर या सर्व गोष्टी पाहिल्या वन डायमेन्शन डिराक डेल्टा फंक्शन, वन डायमेन्शन्स डिराक डेल्टा फंक्शन. बघा भरपूर वेळा बुक्समध्ये तुम्हाला असं डेल्टा फंक्शन दिसेल तुम्हाला, डेल 3 ऑफ आर बार. हा म्हणजे काय, हा आहे 3 डायमेन्शन्स डिराक डेल्टा फंक्शन. हा आहे 3 डायमेन्शन्स डिराक डेल्टा फंक्शन्स. आता 3 डायमेन्शन डिराक डेल्टा फंक्शन याचं एक्सपान्शन बघा कसं असतं की डेल क्यूब ऑफ आर बार हा इज इक्वल टू असतो डेल ऑफ एक्स, डेल ऑफ वाय, डेल ऑफ झेड. या हे 3 डायमेन्शनल डिराक डेल्टा फंक्शनचं इंडिव्हिज्युअल एक्स वाय झेड कॉर्डिनेटमध्ये डिफरन्शिएशन. आणि जर याला आपण इंटिग्रेशन केलं की ओव्हर ऑल स्पेस कोणाचं 3 डायमेन्शन डिराक डेल्टा फंक्शनचं विथ रिस्पेक्ट टू 3 डायमेन्शन व्हॉल्यूम इंटिग्रल, तर त्याची व्हॅल्यू तुम्हाला मिळेल 1. का, कारण एरिया अंडर कर्व काय असतो 1 असतो. एरिया अंडर कर्वची व्हॅल्यू काय आहे 1. एरिया अंडर कर्वची व्हॅल्यू काय असते, तर एरिया अंडर कर्वची व्हॅल्यू 1. मग भरपूर बुक्समध्ये बघा तुम्हाला ही डेफिनेशन दिली डिराक डेल्टा फंक्शनची. काय, जर तुम्ही कॅल्क्युलेट केला की डायव्हर्जन्स ऑफ आर कॅप अपॉन आर स्क्वेअर, डायव्हर्जन्स ऑफ आर कॅप अपॉन आर स्क्वेअर, तर याची व्हॅल्यू तुम्हाला मिळते 4 पाय इंटू डेल क्यूब ऑफ आर बार, डेल क्यूब ऑफ आर बार. आणखी हीच व्हॅल्यू तुम्हाला मिळते जर तुम्ही काय केलं, डायव्हर्जन्स ऑफ आर बार अपॉन डायव्हर्जन्स ऑफ आर बार अपॉन आर क्यूब. एक्झाममध्ये कितीतरी विचारतात तुम्हाला की व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डायव्हर्जन्स ऑफ आर बार अपॉन आर क्यूब. डायव्हर्जन्स ऑफ आर बार अपॉन आर क्यूबची व्हॅल्यू असते 4 पाय इंटू डेल क्यूब आर, 4 पाय इंटू डेल क्यूब आर, म्हणजे 3 डायमेन्शनल डिराक डेल्टा फंक्शन. ही म्हणजे तुम्हाला याची व्हॅल्यू कोणाची, डिराक डेल्टा फंक्शनची. हा आहे 3 डायमेन्शन डिराक डेल्टा फंक्शन. आणि अगोदर जो पाहिला आपण तो कोणता होता, तर 1 डायमेन्शन डिराक डेल्टा फंक्शन. ठीक आहे, तर मला वाटतं इतक्या गोष्टी काय सफिशियंट आहेत, बेसिक गोष्टी ज्या ॲक्च्युअली मग तुमच्या MMPमध्ये व्हॅल्यू होत्यात. ठीक आहे, मी तुमच्यासाठी काय केलं, पहिले 2 लेक्चर आणि यामधला एक छोटासा 15-20 मिनिटाचा पार्ट, यामध्ये पूर्ण बऱ्याचशा गोष्टी बेसिक ज्या असतील रिलेटेड विथ ED असेल, मॅथमॅटिकलमध्ये विचारलेले पार्ट असतील, तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत. शक्यतो मी यामध्ये सांगितलेल्या सर्व प्रॉपर्टी जे फॉर्म्युले ते तुम्ही व्यवस्थितपणे जर का लिहून घेतले नोटबुकमध्ये, लक्षात ठेवले, तर तुमचे सेट एक्झाममधले बरेचसे क्वेश्चन सॉल्व्ह होतील. ॲटलिस्ट आपण जेवढा पार्ट घेतला ना त्यावर तुम्हाला 2 क्वेश्चन तरी भेटतील. कुठले, MMPचे मॅथमॅटिकल फिजिक्समध्ये येणारे 2 प्रश्न तुम्ही एवढ्या प्रॉपर्टीजवर काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. आता आपण स्टार्ट करूया आपला इलेक्ट्रोडायनामिक्सचा पहिला पार्ट. इलेक्ट्रोडायनामिक्सचा पहिला पार्ट जो काय आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक्स. इलेक्ट्रोस्टॅटिक्स. आता इलेक्ट्रोस्टॅटिक्स म्हणजे काय, इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये आपण स्टडी करणार चार्ज ॲट रेस्ट. इथे काय करणार आपण, स्टडी ऑफ चार्ज ॲट रेस्ट. इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये जी काही स्टडी होईल ती होईल चार्ज ॲट रेस्ट. इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये चार्ज डेटलाच असेल. जर इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये चार्ज मोशनमध्ये असेल तर आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये त्याचा स्टडी करणार नाही, तो आपण करणार इलेक्ट्रोडायनामिक्समध्ये. म्हणजे इलेक्ट्रोडायनामिक्स समोर येईल बघा तो पार्ट. आता इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये आपण इथे काय बघितलं, चार्ज. सगळ्यात अगोदर आपल्याला याच्याबद्दल डिस्कशन करायचं की नेमकं चार्ज म्हणजे काय, हा चार्ज काय असेल. आता चार्ज बघा, चार्ज सगळ्यांना माहिती, चार्ज काय असतो, जशी मास ही चार्ज, जसं मास काय, आता मला जर म्हटलं मास काय, तर मास ही काय इंट्रिन्सिक प्रॉपर्टी कोणाची, मॅटरची. चार्ज सुद्धा काय आहे, चार्ज सुद्धा ही काय एक चार्ज ही सुद्धा काय एक इंट्रिन्सिक प्रॉपर्टी, इंट्रिन्सिक प्रॉपर्टी कोणाची, इंट्रिन्सिक प्रॉपर्टी ऑफ मॅटर. तर मॅटरची काय आहे, इंट्रिन्सिक प्रॉपर्टी काय, चार्ज. चार्ज 2 टाईपचे असतात. कोणत्या टाईपचे, चार्ज आयदर पॉझिटिव्ह असू शकतात और निगेटिव्ह असू शकतात. चार्ज 2 टाईपचे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. मग सगळ्यांना माहिती आहे काय करतात, लाईक चार्ज पॉझिटिव्ह काय करतात, रिपेल. लाईक चार्ज काय करतात, रिपेल्स. अँड अनलाईक अट्रॅक्ट. 2 लाईक चार्ज म्हणजे एकसारखे 2 प्लस असतील किंवा 2 मायनस असतील तर ते चार्ज एकमेकांना दूर ढकलतात. आणि 1 प्लस आणि 1 मायनस असेल तर 2 एकमेकांना काय करतात, अट्रॅक्ट करतात. चार्ज तो चार्ज काय नेचरमधला, चार्ज आयसोलेटेड सिस्टीममधला कन्झर्व्हिंग. चार्ज ऑन एनी आयसोलेटेड सिस्टीम इज कन्झर्व्ड. कुठल्या एखाद्या आयसोलेटेड सिस्टीमचा चार्ज काय
कन्झर्व्ड. त्यानंतर चार्ज कसा आहे नेचरमधला? क्वांटाइज्ड. चार्ज कसा आहे? चार्ज इन नेचर इज क्वांटाइज्ड. क्वांटाइज नेचरमध्ये असणारा चार्ज कसा आहे? क्वांटाइज. म्हणजे कुठलाही एखादा चार्ज क्यू हा तुम्हाला एक तर प्लस मायनस एन ई मिळणार आणि यामध्ये एनची व्हॅल्यू स्टार्ट होईल 0 1 2 3. म्हणजे नेचरमध्ये असणारा कुठलाही एखादा चार्ज तुम्हाला इलेक्ट्रॉनच्या चार्जच्या मल्टिपलच मिळेल. नेचरमध्ये असणारा कुठलाही चार्ज कसा मिळेल? इलेक्ट्रॉनच्या चार्जच्या मल्टिपल मिळेल. म्हणजे तुम्हाला एक तर 1 ई मिळेल, 2 ई मिळेल, 3 ई मिळेल, 4 ई मिळेल, 5 6 7 8 9 10 असे मिळेल. तुम्हाला कुठेच 1.5 2.3 1/2 1/3 असे चार्ज मिळणार नाही. का? कारण नेचरमध्ये तसा चार्ज अलाउड नाही. नेचरमध्ये तसा चार्ज काय अलाउड नाही. नेचरमध्ये फ्रीली एक्झिस्ट करणारा सर्वात स्मॉलेस्ट चार्ज कोणता आहे? तर इलेक्ट्रॉन. स्मॉलेस्ट फंडामेंटल चार्ज that can exist in nature is E. चार्ज ऑन इलेक्ट्रॉन जो आहे तो नेचरमधला सर्वात स्मॉलेस्ट फंडामेंटल चार्ज आहे जो काय करतो नेचरमध्ये एक्झिस्ट करतो. नेचरमध्ये एक्झिस्ट करणारा स्मॉलेस्ट फंडामेंटल चार्ज कोणता असेल तर तो कोणता आहे? चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. नंतर आता बघा कुलॉम्स लॉ काय करतो आपल्याला, जर आपल्याकडे Q1 आणि Q2 दोन जर का चार्ज असतील, Q1 आणि Q2 दोन चार्ज असेल तर दोन चार्जमध्ये असणारा जो काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा फोर्स ऑफ रिपल्शन जाईल तो आपण कसा कॅल्क्युलेट करतो? तर आपण तो कॅल्क्युलेट करत असतो युझिंग कुलॉम्स लॉ. कोणत्या लॉचा वापर करून? कुलॉम्स लॉचा. तर कुलॉम्स लॉ काय सांगतो? कुलॉम्स लॉ सांगतो आपल्याला की जर आपल्याकडे दोन चार्ज असेल, काय इथे हेडिंग टाकून द्यायचं तुम्ही वाटलंच तर, कुलॉम्स लॉ. आता कुलॉम्स लॉ काय सांगतो? सपोज कर तुमच्याकडे एक आहे Q1 चार्ज आहे, इथे काय आहे? Q2 चार्ज. दोन चार्जमध्ये असणारं जे काही सेपरेशन आहे ते जर का असेल R, तर कुलॉम्स लॉ काय सांगतो की ह्या Q1 Q2 मध्ये असणारा जो काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा रिपल्शन, आता अट्रॅक्शन फोर्स आहे की रिपल्शन फोर्स आहे कशावर सांगू आपण? की डिपेंडिंग अपॉन नेचर ऑफ चार्ज. पॉझिटिव्ह असेल तर रिपल्शनचा असेल, पॉझिटिव्ह निगेटिव्ह असेल तर अट्रॅक्शनचा असेल. तर या दोन चार्ज पार्टिक्युलर असणारा जो अट्रॅक्टिव्ह और रिपल्सिव्ह फोर्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे दोन्हीवर असणाऱ्या चार्जच्या मॅग्निट्यूडला, आणि तो फोर्स हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. म्हणजे दोन्हीला जर का तुम्ही मर्ज केलं तर आपल्याला मिळेल तो फोर्स F इज प्रोपोर्शनल टू Q1 Q2 अपॉन R स्क्वेअर. आणि तो फोर्स मिळतो F इज इक्वल टू K Q1 Q2 अपॉन R स्क्वेअर. यामध्ये हा जो कॉन्स्टंट आहे K, तर K ची व्हॅल्यू असते 1/4 एप्सिलॉन नॉट, सॉरी 1/4 एप्सिलॉन लिहू आपण त्याला, 1/4 एप्सिलॉन. यामध्ये एप्सिलॉन काय आहे? तर एप्सिलॉन आहे परमिटिव्हिटी ऑफ मीडियम. ज्या मीडियममध्ये ते चार्ज ठेवलेले त्या मीडियमची परमिटिव्हिटी. नॉर्मली ही चार्ज जर का स्पेसमध्ये ठेवले असतील, ही चार्ज जर का कुठे ठेवले असतील स्पेसमध्ये, इफ चार्ज आर प्लेस्ड इन स्पेस, या कंडिशनमध्ये के ची व्हॅल्यू असते बघा 1/4 एप्सिलॉन नॉट. कारण फ्री स्पेसमध्ये काय प्लेस्ड, व्हेन चार्ज आर प्लेस्ड इन फ्री स्पेस म्हणून आपण त्याला स्पेसमध्ये नाव द्या फ्री स्पेस. मग एप्सिलॉन 0 काय आहे? तर एप्सिलॉन 0 असेल परमिटिव्हिटी फ्री स्पेसची. फ्री स्पेस ही काय असेल? फ्री स्पेसची परमिटिव्हिटी. फॉर एक्झाम्पल नंतर जर का चार्ज मीडियममध्ये ठेवले असेल, काय इफ चार्ज आर प्लेस्ड इन any medium having dielectric constant K. K नाही, आपण त्याला काय घेऊ? डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंटला एप्सिलॉन R ने. तर मग त्या केसमध्ये काय होईल? तर त्या केसमध्ये तो कॉन्स्टंट मिळेल तुम्हाला K इज इक्वल टू 1/4 एप्सिलॉन, आणि या एप्सिलॉनची व्हॅल्यू असेल एप्सिलॉन इज इक्वल टू एप्सिलॉन नॉट इंटू एप्सिलॉन R. एप्सिलॉनची व्हॅल्यू असेल एप्सिलॉन नॉट इंटू एप्सिलॉन R. मग यावरून हा एप्सिलॉन R जो आहे तो एप्सिलॉन R काय मिळेल तुम्हाला? एप्सिलॉन अपॉन एप्सिलॉन नॉट. तर याला म्हणतात रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. रिलेटिव्ह
परमिटिव्हिटी किंवा यालाच म्हणतात डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट ही जी क्वांटिटी इप्सिलॉन नॉट इज इक्वल टू इप्सिलॉन इंटू इप्सिलॉन नॉट या क्वांटिटीला रिलेटिव्ह परमिटिव्हिटी म्हणतात किंवा त्यालाच डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट सुद्धा म्हणतात. मग फोर्सचं इक्वेशन काय मिळतं आपल्याला, तर फोर्स मिळतो आपल्याला F इज इक्वल टू 1/4 इप्सिलॉन नॉट Q1 Q2 अपॉन आर स्क्वेअर, Q1 Q2 अपॉन आर स्क्वेअर. आता फोर्स सगळ्यांना माहिती, फोर्स कशी क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी. फोर्स कशी क्वांटिटी आहे, वेक्टर. मग आता फोर्सचं मॅग्निट्यूड तर या फॉर्म्युलानुसार मिळून जाईल. मग डायरेक्शन कशी काढायची, डायरेक्शन कशी काढायची, जर का दोन पॉझिटिव्ह चार्ज असेल, काय असेल, दोन पॉझिटिव्ह चार्ज असेल तर फोर्स कसा असेल, अवे. दोन निगेटिव्ह असेल तरी फोर्स कसा असेल, अवे. का, कारण लाईक चार्जेस रिपेल करतात. आणि एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह असेल तर फोर्स कुठे असेल, टुवर्ड्स. इथे असेल दोन पॉझिटिव्ह चार्जमध्ये फोर्स दोन्ही चार्जपासून दूर असेल, इथे सुद्धा फोर्स दोन्ही चार्जपासून दूर असेल. पण एक प्लस आणि एक मायनस असेल तर फोर्स दोन्ही चार्जेस एकमेकांना काय करतील, एकमेकांकडे ओढतील. फॉर एक्झाम्पल आता सुपरपोजिशन म्हणजे काय, सपोज करू आपण काय करू, इथे एक चार्ज आहे बघा Q1, इथे एक चार्ज आहे Q2, इथे एक चार्ज आहे Q3. आणि आपल्याला या त्या चार्जवर ह्या तिन्ही चार्जेसचा फोर्स काढायचा. मग आपण काय करणार, सगळ्यात अगोदर Q1 आणि Q मधलं डिस्टन्स काढणार R1, Q3 आणि Q मधलं डिस्टन्स काढणार R3 आणि Q2 आणि Q मधलं डिस्टन्स काढणार R2. मग रिझल्टंट फोर्स काय मिळेल तुम्हाला, तर रिझल्टंट फोर्स मिळेल F इज इक्वल टू F1 प्लस फोर्स F2 प्लस फोर्स F3. F1 ची व्हॅल्यू काय मिळेल तुम्हाला, तर F1 ची व्हॅल्यू मिळेल K Q1 इंटू Q अपॉन R1 स्क्वेअर. F2 मिळेल K Q2 इंटू Q अपॉन R2 स्क्वेअर. आणि F3 मिळेल तुम्हाला Q3 इंटू Q अपॉन R3 स्क्वेअर. म्हणजे तुम्ही काय करू शकता, जर एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणी जर तुम्हाला रिझल्टंट फोर्स काढायचा असेल तर तुम्ही इंडिव्हिज्युअल पार्टिकलचा फोर्स काढणार, इंडिव्हिज्युअल चार्ज पार्टिकलचा फोर्स काढला की तुम्ही सगळेच फोर्सेस ॲड करून काय करू शकता, रिझल्टंट फोर्स काढू शकता. फोर्स काढण्यासाठी फक्त काय करायचं, डायरेक्शन पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल जर का समजा इथे असेल चार्ज प्लस Q आणि इथे असेल चार्ज मायनस Q, तर दोन्ही चार्जेस कसे अपोजिट. मग यावर एक्झॅक्ट या दोन्हीमधलं डिस्टन्स समजा असेल R, दोन्हीमध्ये असणारा फोर्स किती मिळेल, तर फोर्स मिळेल तुम्हाला बघा F इज इक्वल टू K Q आणि आपण Q तर हा मिळेल Q इंटू Q अपॉन डिस्टन्स R स्क्वेअर. मग हाच काय मिळेल तुम्हाला KQ स्क्वेअर अपॉन R स्क्वेअर. पण आता फोर्स तर मिळाला, डायरेक्शन कशी असेल, तर बघा मायनस Q काय करेल, या प्लस Qला स्वतःकडे ओढेल आणि हा प्लस Q करेल आणि प्लस Q ह्या मायनस Qला स्वतःकडे ओढेल. म्हणजे अल्टिमेटली काय होईल, तर हा चार्ज पार्टिकल सुद्धा याच्याकडे अट्रॅक्ट होईल आणि दुसरा चार्ज पार्टिकल सुद्धा काय होईल, याकडे अट्रॅक्ट होईल. पण जर इथे असेल बघा एक प्लस चार्ज Q आणि इथे असेल दुसरा प्लस चार्ज Q आणि या दोन्हीमध्ये डिस्टन्स असेल बघा R, मग या केसमध्ये फोर्स किती मिळेल, या केसमध्ये सुद्धा फोर्स मिळेल तुम्हाला F इज इक्वल टू K Q इंटू Q अपॉन R स्क्वेअर. म्हणजेच काय मिळेल, K Q स्क्वेअर अपॉन R स्क्वेअर. आता वेक्टरची मॅग्निट्यूड तर मिळेल फोर्सची, पण डायरेक्शन हा प्लस आहे, हा पण प्लस आहे, तर हा चार्ज काय करेल, या प्लसला दूर ढकलेल आणि हा प्लस काय करेल, ह्या दुसऱ्या प्लसला दूर ढकलेल. म्हणजे डायरेक्शनसाठी तुम्ही सरळ लॉजिक यूज करू शकता. जर पॉझिटिव्ह असेल तर रिपेल, निगेटिव्ह असेल तर रिपेल आणि पॉझिटिव्ह असेल तर अट्रॅक्ट. फोर्सची मॅग्निट्यूड काढण्यासाठी कुलम्स लॉ आणि डायरेक्शन तुम्ही कॉन्व्हेन्शनल ज्या काही मेथड आहे तुमच्या, दोन पॉझिटिव्ह अट्रॅक्ट करतात की रिपेल करतात, त्या कॉन्व्हेन्शनल मेथडनुसार काढू शकता. काय करू शकता, तुम्ही काढू शकता. आता बघा तुमच्या सिलेबसमध्ये आपल्याला असं पॉईंट चार्जेस दिलेत नाही. आता हे जे आपण पाहिले काय होती, तर हे होती पॉईंट चार्जेस. पण असं गरजेचं आहे काय की तुम्हाला दिलेला चार्ज पॉईंट असेल, तुम्हाला दिलेला चार्ज जर का कंटिन्युअस असेल, म्हणजे तुम्हाला दिलेला चार्ज जर का लाईन चार्ज असेल, कसा असेल, लाईन चार्ज. आता लाईन चार्ज म्हणजे काय, जर का चार्ज अलॉंग लाईन डिस्ट्रीब्युटेड असेल, काय इफ चार्ज इज डिस्ट्रीब्युटेड अलॉंग लाईन. चार्ज जर का लाईनच्या अलॉंग डिस्ट्रीब्युटेड असेल तर आपण डिफाईन करतो एक पॅरामीटर लॅम्बडा, ज्याला म्हणतो आपण लाईन चार्ज डेन्सिटी. त्याला काय म्हणतात,
लाईन चार्ज डेन्सिटी आणि त्या लॅम्डाची व्हॅल्यू असते लॅम्डा इज इक्वल टू टोटल चार्ज क्यू अपॉन लेंथ. हा काय असतो चार्ज पर युनिट लेंथ. चार्ज पर युनिट त्या लेंथवर किती चार्ज डिस्ट्रीब्युटेड आहे दोन्हीचा रेशो जर काढला तर आपल्याला मिळेल लाईन चार्ज डेन्सिटी. आता लाईन चार्ज डेन्सिटी लॅम्डा तर लॅम्डा लाईन चार्ज डेन्सिटीचं युनिट काय असतं आता चार्ज युनिट काय कुलम आणि लेंथचं मीटर. लाईन चार्ज डेन्सिटी जो मला युनिट मिळेल कुलम पर मीटर. इथं लाईन चार्ज डेन्सिटी. आता तोच जर चार्ज का लाईनवर नाही तो जर चार्ज सरफेसवर डिस्ट्रीब्युटेड असेल तर सरफेस चार्ज म्हणजेच काय इफ Q charge is distributed over surface. जर Q चार्ज सरफेसवर डिस्ट्रीब्युटेड असेल तर आपण डिफाइन करतो सरफेस चार्जेसची सिग्मा इक्वल्स टू टोटल चार्ज अपॉन सरफेस एरिया. हा काय आहे चार्ज पर युनिट एरिया. ही क्वांटिटी आहे चार्ज पर युनिट एरिया. याला काय म्हणतात सरफेस चार्ज डेन्सिटी. या सिग्माला काय म्हणतात सरफेस चार्ज डेन्सिटी. या सरफेस चार्ज डेन्सिटीचं युनिट असतं बघा वरती चार्ज म्हणजे कुलम आणि एरियाचं मीटर स्क्वेअर. तर सरफेस चार्ज डेन्सिटी युनिट बघा कुलम पर मीटर स्क्वेअर. कुलम पर स्क्वेअर मीटर किंवा कुलम पर मीटर स्क्वेअर तुम्ही लिहू शकता. हे काय सरफेस चार्ज डेन्सिटीचं युनिट. क्यू टोटल चार्जच्या सरफेसवरचा आणि ए काय असेल तर टोटल सरफेसचा एरिया. त्याच्यानंतर बघा थर्ड आहे. थर्ड काय व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी. व्हॉल्यूम चार्ज म्हणजे इथे काय इफ क्यू चार्ज इज डिस्ट्रीब्युटेड ओव्हर व्हॉल्यूम. जर चार्ज व्हॉल्यूमवर डिस्ट्रीब्युटेड असेल तर तो आपण डिपेंड करतो व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी रो जो की असतो टोटल चार्ज अपॉन व्हॉल्यूम. हा काय आहे चार्ज पर युनिट व्हॉल्यूम. चार्ज पर युनिट व्हॉल्यूम आणि याला काय म्हणतात व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी. याला म्हणतात व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी. आणि या व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटीचं युनिट असतं बघा कुलम पर मीटर क्यू. कुलम पर मीटर क्यू. डिफरंट टाईपचे चार्ज डिस्ट्रीब्युशन आपल्याला आता समोरच्या सिलेबसमध्ये आपल्याला वन बाय वन एक एक यूज करायचे आहे. तर आपण काय करत आहात इथे थांबू आणि कुलम्स लॉवर बेस काही जे काही क्वेश्चन्स आहे त्यांना कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे काय करायचं आहे काय नाही हे वन बाय वन आता नेक्स्ट जे काही अपकमिंग लेक्चर्स असतील आपले त्या अपकमिंग लेक्चर्समध्ये काय करू कंटिन्यू करू. ओके थँक्यू.